मध्ये पहिलाच बॉल इथे मात्र सुरुवात झाली आहे. सुरुवात चांगली आपण पाहू शकताय. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पहिल्या बॉलवरती देखील आपण पाहू शकता फलदायी होत असताना आपण पाहू शकाल. मागील दोन्ही मॅचमध्ये चेसिंग करताना मात्र जय बजरंग वासुंद्री टीमने मात्र मॅचेस जिंकल्या. आता त्यांच्या अगेन्स्ट या ठिकाणी आपण पाहिलं तर विहाना 11 आई गावदेवी पिसे या टीमनं त्यांना निमंत्रित केले. प्रथम तुम्ही बॅटिंग करा, तुमची जेवढी क्षमता असेल त्या क्षमतेने तुम्ही इथे मात्र धावा आमच्यासमोर ठेवणं आणि त्या धावांचा पाठलाग आम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. परंतु सध्या तरी आपण जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती आपल्याला डॉट बॉल पाहायला भेटला. तेच ठेवत बस फलंदाज बाद शैलेशला आतापर्यंत 2 बॉल त्याने टाकलेले आहेत, एकही धाव खर्च केली नाही. एक महत्त्वाचा विकेट त्यांनी मात्र टिपलाय. शैलेशला मात्र त्यांनी डगआउटच्या आसऱ्याला पाठवलेला आहे. ड्राईव्ह त्या ठिकाणी केलाय. क्षेत्ररक्षक अगदी बैठक मारून चेंडूवरती नियंत्रण मिळवतात. एक धाव इथे मात्र रितेशला मिळेल. एक धावेच्या मदतीनं धावफलक 1 या आकड्यावरती आपण पाहू शकताय. आता या ठिकाणी खातं ओपन केलेलं आहे. जय बजरंग वासुंद्री टीम चेस मास्टर आजच्या दिवसामध्ये ठरलेली ही टीम आपण पाहू शकता इन अन ॲक्शन मध्ये आहे. प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या 3 बॉलवरती काही जास्तीच्या धावा मात्र त्यांनी जमावलेल्या नाही. आलटी पालटी आणि गुड्डूच्या बॅटमधून चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. कल्टी होत असताना चौकार. विकास आपण पाहू शकता या रिव्हर्सचा अस्त्र त्या ठिकाणी काढलाय. सरळ बॅटनं जर आपण पाहिलं तर ताबडतोड बल्लेबाजी करतोय, परंतु हा अस्त्र देखील त्याच्याकडे आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया 5 लागलेले आहेत. इथे मात्र रिव्हर्स खेळायचा होता. आडव्या बॅटनं स्वीपचा फटका खेळायचा होता. दरम्यान चेंडूवरचा बॅटचा इथे मात्र संपर्क झाला नाहीये आणि दरम्यान इथे मात्र आपल्यामध्ये आगमन होत आहे. थोड्याच वेळात नक्कीच उपस्थित होतील. इथे मात्र आमच्या हॉलेंटर्स आहेत. आपण चेंडू पकडायचा आहे, परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण चेंडू गेल्यानंतर आपण पकडायचा आहे. आयोजकांच्या वतीने सूचना. राजे छत्रपती शिवाजी महाराज स्टँडच्या बाजूला जे लहान मुलं आहेत त्यांना देखील ही सूचना आपण सांगतोय की तुम्ही बाउंड्रीच्या आतमध्ये बॉल पकडायचा नाहीये, बाउंड्रीच्या बाहेर बॉल तुम्ही मात्र पकडायचा आहे. षटकाची इथे समाप्ती झालेली आहे आणि या षटकामध्ये शुभमनं तब्बल 10 धावा खर्च केल्यात आणि एक महत्त्वाचा विकेट शैलेशचा त्यांनी प्राप्त केलाय. 10 धावा धावपलकावरती आहेत. मॅच आपण जर पाहिले तर आतापर्यंत 50-50 मामला आहे. अजून इथे आपण पाहिलं तर षटकं 2 शिल्लक आहेत. एक मोठा धक्का त्या ठिकाणी जरूर लागलेला आहे, परंतु मिस्टर गुड्डू आणि त्याच्या सोबतीला रितेश हे दोघांच्या बॅटमधून नक्कीच कमालीचे फटके येऊ शकतील यात शंका नाही आहे. कालचा दिवस आपण पाहिला तर विहाना 11 आई गावदेवी पिसे या टीमनं मात्र गाजवला, परंतु कन्सिस्टन्सी आणि लय आपण जर पाहिले तर या दोघांचा संगम जय बजरंग वासुंद्री संघाच्या वतीनं चांगला साधत आहे.
चला स्पीडअप आपण करायचा, जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. धावसंख्या धावपलकावरती 10 आणि या पॅनल्टीच्या 2 धावा आम्ही ऍड करतोय आणि अशा मिळून 12 धावा धावपलकावरती झालेल्या आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहू शकता. मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या दरम्यान ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑफ आणि या डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक या ठिकाणी ठेवलेले. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल आता अमित आलेला आहे, ज्याच्या हातामध्ये चेंडू सुपर्द केलेला आहे. कारण की समोर जर जसा धडाकेबाज बॅटर असेल त्याप्रमाणे तडफदार गोलंदाज देखील समोर असणं फार गरजेचं आहे. कारण की विहान 11 आई गावदेवी पीसे टीम देखील या सालामध्ये चांगली भन्नाट फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे इथे मात्र विकास समोर थोडीशी अडचण निर्माण व्हावी असो त्या अनुषंगाने गोलंदाज अमितला मात्र मोर्चावरती लावलेला आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअरच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. आपण पाहू शकाल मिडॉन जो क्षेत्ररक्षक आहे थोडासा वर आहे. वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटचे क्षेत्ररक्षक अगदी सीमा लगत आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने देखील क्षेत्ररक्षक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील आहे. थर्ड मॅन पॉइंट अशी व्यूहरचना अलाउंड द कार्पेट ड्राईव्ह केला त्या ठिकाणी या विकासनं. ही व्यूहरचना पाहत असताना विकास देखील आता थोडासा सावध पवित्रात आणि या फटक्यावरती घेत असताना आपल्याला पाहायला भेटलंय. हवाई सफर केला नाही, अलाउंड द कार्पेट फटकेबाजी केली आणि दरम्यान या ठिकाणी नक्कीच मांडेकरांचं आगमन आपल्यामध्ये होत आहे. आलेल्या या पाहुण्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करणार आहोत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. तर आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस, कोटसई गावचे विद्यमान सरपंच सुयोगजी मगर साहेब, तसेच उद्योजक रायगावचे अजयजी कथोरे आणि तसेच आपण पाहू शकते निंबवली गावचे विद्यमान उपसरपंच श्री बबलूजी पाटील साहेब, तसेच प्रथमजी मगर साहेब देखील उपस्थित आहेत. आलेल्या या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस, सरपंच घोटसई गावचे सुयोगजी मगर साहेब आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत आणि त्यांच्यासमोर आपण पाहू शकता या रायगावचे उद्योजक कुमार अजयजी कथोरे हे देखील उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे या उपसरपंच निंबवली गावमध्ये विद्यमान बबलूजी पाटील साहेब आणि मगर प्रथमजी मगर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आलेल्या या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. आणि त्याचप्रमाणे आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत रायगावचे माजी सरपंच राजू थिट्टू साहेब, या आपलं हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. अजयजी कतोरे आणि हेमंत भालेकर हे देखील मात्र जॉईन होतात. या आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपली दिलेला बॉल त्या ठिकाणी वळवलाय, टर्न केलाय, फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाईल 4 धावांसाठी. हा आपल्याला पाहायला भेटतो चौकार. आलेल्या पाहुण्यांचं आपण मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करूया. अतिथि देव भव कहती है भारत की धरा, स्वागत आपका करके निभा रहे हैं परंपरा. आप आ गए तो खुशियां दोगुनी हो गई, लग गए 4 चांद, महफिल सवर गई. अब साथ यूं ही बना रहे आपका और हमारा, क्योंकि आपके आगमन से खूबसूरती मंच की निखर गई. आणि या दरम्यान आपण पाहू शकता राय ओझरलीचे माजी सरपंच राजू थिट्टू साहेब हे देखील उपस्थित होत आहेत. या आपलं हार्दिक असं स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. पुनश्च या ठिकाणी टर्न केलंय, आता मात्र पुनश्च स्क्वेअर लेग त्या ठिकाणी आले होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, त्याच दिशेनं सेम रिझल्ट, चौकार. काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहू शकता. पहिल्या षटकामध्ये थोडीशी उसंत होती, परंतु जसजसा बॅटवरती बॉल येऊ लागला आहे बॅटर रितेशच्या, त्याला चेंडू मात्र अगदी फुटबॉल सारखा दिसू लागला आहे आणि बॅक टू बॅक 2 चौकार त्यांनी ठोकलेले आहेत. आपल्या मंचावरती उपस्थित आहेत सरपंच घोटसी गावचे सुयोगजी मगर साहेब, रायगावचे उद्योगपती कुमार अजयजी कथोरे, त्याचप्रमाणे उपसरपंच निंबवली बबलूजी पाटील साहेब, प्रथमजी मगर आणि रायगावचे माजी सरपंच राजू थिट्टू साहेब हे मात्र उपस्थित आहेत. तिथे मात्र थोडीशी डीपमध्ये भंफलने झाली. दरम्यान इथे मात्र आपण पाहू शकाल 2 धावा स्कोअर कार्डवरती पाहायला भेटल्या. एकेरी दुहेरी धावा देखील क्रिकेटच्या पटलावरती फार महत्त्वाच्या आहेत. आता या ठिकाणी या रितेश आणि या विकास या दोघांना ठाऊक आहे, कारण की ही मॅच जर आपण पाहिले तर इथून जर तुम्ही मॅच जिंकली तर तुम्ही मात्र फायनलचं तिकीट कन्फर्म असेल, जिथे शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह निंबवली टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला मात्र धडक द्यावी लागेल.
आणि शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह निंबवली टीम देखील या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. चांगला फटका, ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला भेटते त्या ठिकाणी. डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी फंबललेस, परंतु इथे मात्र धाव घेतली जात नाहीये. धावसंख्या पोहोचली आहे, आपण पाहू शकता या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचं अंतिम षटक आपण पाहू शकाल. आणि या षटकाचा आपण जर विचार केला तर अमितनं इथे मात्र 11 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एकतर्फी मॅच आपल्याला पाहायला भेटणार नाहीये. विहान 11 आई गावदेवी पीसीए टीम, त्या टीमकडे देखील चांगल्या कॅलिबरीचे बॅटर आहेत. मॅचमध्ये नक्कीच मजा येईल. सध्या तरी एक कॅल्क्युलेटेड गोलंदाजी आपण पाहू शकाल. शुभमच्या पहिल्या षटकामध्ये सफलता जरूर प्राप्त झाली होती. शैलेशला मात्र त्यांनी स्वस्तामध्ये बाद केलं. काहीशा धावा, शून्याचा भोपळा मात्र त्यांनी फोडला शैलेशनं. सुतांडू क्षंगाने जसा खेळपट्टीवरती रितेश आला त्यांनी देखील 3 चौकार टोकले. म्हणजे तब्बल 13 धावांची खेळी आतापर्यंत तो साबूत ठेवू शकलाय आपल्या संघाकरिता. आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर अगदी भीमकाय फटकेबाजी करणारा विकास, त्याने देखील 6 धावांची खेळी आतापर्यंत साकारलेली आहे. आणि मागील बॉलवरती एकही धाव मात्र विकासनी घेतली नव्हती. दरम्यान धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकाल 23 या आकड्यावरती धावा आपण पाहू शकाल. चला, विनंती असेल आपण जास्तीचा वेळ घेऊ नका. मान्यवर देखील आपल्या मंचावरती आहेत, ते या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आदरणीय सन्माननीय सरपंच घोटसे गाव दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस सुएकजी मगर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या रायगावचे उद्योगपती कुमार अजयजी कतोरे साहेब आहेत. उपसरपंच निंबोली गावचे विद्यमान बबलूजी पाटील साहेब आहेत. प्रथमजी मगर साहेब आहेत. तसेच राय ओझरली माजी सरपंच राजू ठिट्टू साहेब देखील आपण यांना देखील आपण पाहू शकता मंचावरती. आप आ गए तो खुशियां दोगुनी हो गई, लग गई 4 चांद, महफिल सवर गई. आणि इथे मात्र आपण 3 चेंडू 3 जर षटकार आले तर सुएकजी मगर साहेब यांच्या वतीनं विकास जाधव याच्याकरिता 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि पहिला बॉल इथे मात्र ठोकलाय सीमा पार. गुड्डूच्या बॅट मधून झालाय ब्लास्ट, षटकार. अरे इथे पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केली गेली. दरम्यान झेल इथे मात्र काही स्वीकारता आले नाही. त्या ठिकाणी अमित यष्ट्यांच्या मागे होते. प्रत्येक झेल इथे मात्र महत्वाची असेल. या मॅचचा आपण विचार केला प्रत्येक डॉट बॉल इथे महत्वाचा असेल, कारण की हृदयाचे ठोके वाढवणारी रंगतदार ही मॅच सेमीफायनल नंबर 2 आपण पाहू शकाल. धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहे 29 धावा लागलेल्या आहेत. सरासरी चांगली आपण पाहू शकताय. आपटलेला बॉल पुल पॉवरफुल आणि चेंडू केलाय गोल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. बॅटिंगचा आपण विचार केला तर पहिल्या काही 2 षटकापर्यंत अगदी सायलेंट उभा होता. त्यानंतर सायलेंट किलरची त्यांनी भूमिका साकारली. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहू शकता या 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटले. म्हणजे तब्बल या षटकामध्ये 12 धावांची त्यांनी लयलूट केलेली आहे. धावसंख्या पोहोचली आहे धावपलकावरती 35 धावा लागलेल्या आहेत. इथे मात्र आपण पाहू शकता या चेंडू आणि बॅटचा तसा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी करायचा होता. चांगला चेंडू इथे मात्र आपण पाहू शकाल वेदांच्या वतीनं. हे षटक मात्र नक्कीच आपण पाहिलं तर खूप चांगलं फलदायी होत आहे जय बजरंग वासुंद्री संघाच्या वतीनं. शुभम आणि अमित यांचं दोघांचं षटक प्रतिम राहिलेलं आहे. कॅल्क्युलेटेड गोलंदाजी केली आहे त्यांनी, परंतु इथे मात्र वेदांत
ओहो, काय बॉल आहे, परंतु जास्तीचा स्विंग झाला. स्क्वेअर कट करायचा होता त्या ठिकाणी. आणि इथे मात्र आपण पाहू शकता या व्हाईटसाठी गोलंदाजानं मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. दूध का दूध पाणी का पाणी, माऊली लाईव्ह च्या वतीनं टीव्ही अंपायरकडे रेफर केलेला आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमनं व्हाईटसाठी हा पहिला रिव्ह्यू आपण पाहू शकता. एक एक रिव्ह्यू आपण त्यांना दिलेला आहे. इथे जबरदस्त फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, गुड्डूच्या ब्लॅट मधून ब्लास्ट षटकार. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटला. आणि याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. पहिल्या इनिंगच्या अखेरीस इथे धावा मात्र जमवलेल्या आहेत. मागील षटकामध्ये, शेवटच्या षटकामध्ये चांगल्या धावा आपल्याला पाहायला भेटल्या. 42 धावा इथे जमवलेल्या आहेत आणि 43 धावांचं इथे मात्र लक्ष ठेवलेलं आहे. तर इथे मात्र नामदेवजी कांबेरे आपण मंचावरती या, तसेच नामदेवजी फिरगाणे आपण देखील मंचावरती या, कारण की आपला सन्मान या ठिकाणी मंचावरती करायचा आहे. या आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आपण मंचावरती येऊन चला जास्तीचा वेळ आपण घेणार नाहीये. थँक्यू सो मच रिझय आमिर. तर 43 धावांचं लक्ष इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. 18 चेंडूमध्ये 43 धावांची इथे
नावाचा अमित पाहतो आपण. इथे पहिला विकेटचं पंधरा नवीन फलंदाज प्रणय मैदानामध्ये गेला आणि खराब चेंडू प्रणयला मिळाला, परंतु त्याला युटिलाइज करता आलं नाहीये. शॉर्ट सिलेक्शन चुकलं, टायमिंग चुकलं, स्वतःला वरती तो नाराज असताना पाहतोय आपण. प्रणय बघा आता डील करून दाखवतो वेगाने की मला बॅट वेगाने फिरवायची होती, रोल करायची होती. तिथे मात्र वेळ निघून गेली आणि नंतर आपल्याला शहाणपण सुचत असतं. धावसंख्या 1 वरती 1 गडी बाद. जिंकण्यासाठी लक्ष हे ठेवलंय 43 धावांचं. 42 धावा उभ्या केल्या टीम वासुंद्री जय बजरंग वासुंद्री संघाने. सेमीफायनल क्रमांक 2 सुरू आहे मित्रांनो. आपण पाहता स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक 2026 ही स्पर्धा आणि पाहता पाहता स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. अक्षरशः ही स्पर्धा प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतली आहे. ही स्पर्धा लोकप्रियतेचं उंच शिखर गाठत असताना स्वर्गीय गोपीनाथजी पाटील साहेब सुद्धा आनंदित झाले असतील. आपण त्यांना आदरांजली श्रद्धांजली वाहतोय स्पर्धेच्या निमित्ताने. हा पुन्हा एकदा रायझिंग डिलिव्हरी. आता मात्र पंचांनी दोन्ही पण हात फैलावून सांगितलं की हा वाईट चेंडू आहे. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना अलगदपणे उडी मारते 2 वरती. धावसंख्या 43 कंप्लीट करायचे जिंकण्यासाठी. तुम्हाला स्वप्न पूर्ण करायचं आहे ते स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक जिंकण्याचं. स्वप्न तुमचे तर प्रयत्नसुद्धा तुमचेच असायला पाहिजेत. ते प्रयत्न करतायत दोन्ही संघांचे खेळाडू. इथं हा पुलकरचा प्रयत्न, शॉर्ट मिडविकेटचा फिल्डर वेगाने जातोय, एकाच हातामध्ये कव्हर करून फेकी करेपर्यंत तितकाच वेगाने अगदी चतुर वेगाने येते, चित्याच्या चपळाने येते. एक धाव कंप्लीट केली बॅट्समन प्रणय अमितने. चांगली जोडी पाहतो आपण. अमित जॉईन झालाय या धावेसाठी आणि नवीन फलंदाज प्रणय आलाय. प्रणयने अमितची जोडी. अगदी तसं पाहता की फुल फ्लेज संघ नाही पिसे संघाचा, कारण तो संघ एका स्पर्धेमध्ये फायनलला गेलेला आहे. मात्र हा फटका चुकीचा मारलेला आहे. तिथे फिल्डर पोहोचेल काय, आलाय आणि झेल बघ तू बघती बघ झेल कॅच टिपली आहे कुणालने. क्या बात आहे. कुणाला माहिती नसेल मोदी चषक नक्कीच नावाला नाही तर नावा रूपाला आलाय. आणि नुकताच उल्लेख केला की स्वर्गलोकी गेलेले आपले गोपीनाथजी पाटील साहेब सुद्धा त्यांना सुद्धा बहरून गहिरून आला असेल. त्यांच्यासुद्धा डोळ्यातून पाणी आलं असेल की माझ्या ह्या भावांनी, माझ्या नातेवाईकांनी माझा नावाचा उजाळा केला आहे, माझ्या नावाच्या स्मृत्यात ट्रॉफी ठेवली आणि माझ्या मुलांनी चांगलं पाठबळ दिलं आहे. विजयदादा पाटील साहेबांनी या स्पर्धेचे अगदी महत्त्वाचे आधारस्तंभ. इथे मात्र गोलंदाजाने पाठबळ दिलं, विकेटचं पतन केलं आणि एक वापसी करणारी बॉलिंग करत असताना गोलंदाज इथे रितेश पाहतो. इथे सुद्धा चाचपडला फलंदाज जो नवीन गेल्या मैदानामध्ये मिस्टर शरण. शरण जाऊन चालणार नाहीये. शरणला करण आल्याप्रमाणे मेरा करण आ जाएगा. शरणने ठोकला षटकार समोरच्या दिशेमध्ये. ही ललकार, हाहाकार, षटकार. कारण ह्या षटकाचे विश्लेषण बिघडून टाकलं आणि सामना सुद्धा बिघडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सामना फार दूरवरती अजून सुद्धा आहे, कारण जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. आता 12 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली 9, म्हणजे जिंकण्यासाठी आता 34 धावांची गरज. 12-34 समीकरण. पाहुण्यांचं सुद्धा आम्ही इथे आगमन स्वागत करतोय. निंबवली गावचे उद्योजक समाजसेवक अविनाश सेठ केने, किंग मेकर ऑफ निंबवली, यांचं स्वागत आपण करूया. त्यांचं आगमन होत असताना आपल्या जवाहर क्रीडा नगरीवरती आपलं हार्दिक स्वागत. या साहेब, आपण येऊ शकता लगेचच. धावसंख्या इथे आली 9. आपण पाहताय सामना एका बाजूला जय बजरंग वासुंद्री, दुसऱ्या बाजूला विहाना 11 आई गावदे स्पोर्ट्स पीसे संघ. सेमीफायनल क्रमांक 2 ह्या स्पर्धेची. फायनलला पोहोचलेला संघ स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह निंबवली. कोणता संघ फायनलिस्ट असेल त्यांच्या विरुद्ध 2 हात करेल त्याचं उत्तर मिळेल येत्या 10 मिनिटांमध्ये. गोलंदाज विकास
चेंडा पेस, बोटांचा वापर केला प्रॉपरली, विकेट किपरने तिथे चेंडू सोडलाय, प्रॉपरली फिल्डिंग नाही होत त्या ठिकाणी. एक धाव मिळाली परंतु फार मोठं नुकसान नाहीये. प्रत्येक चेंडू तुम्हाला आता कलेक्ट करावा लागेल. जो लिगली निघतो त्याला विकेट किपरने कलेक्ट केले पाहिजे. यालाच म्हणता तुम्ही तुमची साथ. जसं एखाद्या गायकाला चांगलं गायन करण्यासाठी वादकाची साथ अपेक्षित असते, तशी एखाद्या गोलंदाजाला क्रिकेटच्या भाषेमध्ये अगदी फिल्डरांची साथ आवश्यक असते. धावसंख्या इथे 1 ने पुढे जात असताना दुहेरी अंकामध्ये 10 वरती 2 गडी बाद टीम पीसीए संघ विहाना 11 आई गावदे स्पोर्ट्स. सन्मान्य विजयदादा पाटील साहेबांचा संघ त्यांच्याच वडिलांच्या नावाची स्पर्धा इथे पेश केली आणि पाहता पाहता शेवटचा गोड आपण अंत या स्पर्धेचा होताना पाहतोय. पण इथे कोणता संघ अंत करेल आणि कोणता संघ पुढे जाईल. इथे माझा झेल टिपला होता. कॉटन बॉल घेत असताना मिस्टर गुड्डूने टिपला तो सुंदर लड्डू आणि फलंदाज बाद. मिस्टर अविनाश सेठ केणे साहेबांचं आगमन होत असताना भाईभाई ग्रुपचे सदस्य अनुभाई जाधव यांचा भाईभाई ग्रुप इथे मात्र त्यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य विशेष सहकार्य लाभले या स्पर्धेसाठी आणि त्यांचं सुद्धा आगमन झालं. इथे मात्र विकेटचं पतन झालं. पुन्हा एकदा बॅकअपचा वापर केला प्रॉपरली. गुड्डू इथे चेंडूला वळवतोय आणि सामना सुद्धा वळवू पाहतोय. सामन्याला वळण देतोय आणि हे वळण आहे ह्या क्रिकेटच्या पटलावरचं. तुमची कारकीर्द तुम्ही अगदी उभारी घेणारी केली पाहिजे. तुमचा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे. दोन्ही पण श्रेष्ठ संघ एकमेकांच्या समोर खेळतात, पण तो जो संघ इथे 1% श्रेष्ठ कामगिरी करेल तो संघ इथे बाजी मारेल आणि फायनलला पोहोचणार आहे. हे वेगळं सांगायची गरज नाही. सन्माननीय आमचे साहेब येत आहेत, किंग मेकर ऑफ निंबवली अविनाश सेठ उंदऱ्या केणे, आपलं हार्दिक स्वागत आहे. समाजसेवक ऑफ निंबवली, वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम, शुभ स्वागतम. इथे चेंडू काहीसा हवेत होता, 2 टप्प्याने उचलला हो, चेंडूने हुलकावणी दिले पण तिथे फार मोठं नुकसान नाहीये. चौकार षटकांची आतिषबाजी करणं गरजेचं झालंय हा सामना जिंकण्यासाठी, कारण अजून लक्ष फार दूर आहे. मला रवीजी मांजे सांगतात आमचे चांगले स्कोरर. धावसंख्या 13 वरती 3 गडी बाद, टार्गेट 43 धावांचं, म्हणजे अजून 30 धावांची गरज जिंकण्यासाठी आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 8-30 समीकरण. सामना अवघड झालाय परंतु अशक्य नाहीये. इथे अजून तुम्ही शक्यता वाढवू शकता आणि शक्यता वाढवताना एक चौकार आलाय लॉंगच्या दिशेने, एक प्रेक्षणीय चौकार. आणि प्रथम जे मगर साहेब नुकतेच आलेले अविनाशजी केणे साहेब आणि त्यांचं स्वागत केलंय जबरदस्त. अगदी मुंगीला घेऊन आताशी चेंडू जातोय आकाशी, बुर्र, सिक्सर. एक संघ अगदी परतेल, एक मात्र तरेल, परंतु ते प्रेक्षकांना एक जबरदस्त मेजवानी दिली आहे जवानमान क्रिकेट संघ वजुलीच्या वतीने. काय सुंदर नियोजनबद्ध आयोजन. धावसंख्या 2 षटकाची समाप्ती जाऊन पोहोचली 23 वरती, 3 गडी बाद, येणारे चेंडू 6, जिंकण्यासाठी बरोबर 20 धावांची गरज. 6-20 समीकरण. मॅच अशक्य नाही मित्रांनो. म्हणतात ना की आपकी जीत और आपकी हार आपकी सोच पर निर्भर करती है. सोच म्हणजे तुमचे विचार. मान लो तो हार होगी लेकिन ठान लो तो जीत भी होगी, वो सोचना पड़ेगा. कुछ भी असंभव नहीं इस दुनिया में. तुम जो सोच सकते हो वो तुम कर सकते हो और तुम सब कुछ कर सकते हो जो तुमने आज तक नहीं सोचा है. सिर्फ सोच के देखो, सितारे बदल जाएंगे. नजर बदलो, नजारे बदल जाएंगे. तुम्हारी सोच बहुत महत्व रखती है, बहुत इंपॉर्टंट है. तुमच्या मनामध्ये तो प्रयत्न तुम्ही केला पाहिजे, ती भावना आली पाहिजे की मला जिंकायचंय. जो मनाने जिंकतो ना तो रणाने कधी हरत नाही मित्रांनो, पण जो मनाने हरतो तो रणाने कधी जिंकू शकत नाही. सर्वात महत्वाचं मन आहे तुमचं मन, तुमची सोच, तुमचे विचार. त्या दिशेने वाटचाल करत असताना तुम्ही संकटांना न जुमानता आधी प्रयत्नाची प्रकाशा केली पाहिजे. इथे प्रयत्न करतायत. रनआउटची अपील झाली आहे, 2 धाव कंप्लीट झाले की काय आपण पाहतोय. पंचांनी नॉट आउट घोषित केलंय. 2 धाव पूर्ण केला. जल्लोष, आवाज आणि पंचांनी तिसऱ्या पंचांकडे दर्शवलाय का सर?
नक्की कुठली ऍक्शन आहे तुमची की षटक संपलंय? तिसऱ्या पंचाची मागणी नॉट आउटचा इशारा प्लस तिसऱ्या पंचाची मागणी असा त्यांचा अगदी मूक इशारा होता. शरीर भाषा. धावसंख्या 23 असताना हे घडलंय, हा प्रकार घडलाय बघा. तिसरे पंच विष्णू मंगल केने सर पाहतील. अंडरआर्म फेकी झाली आहे आणि सेफ आहे. फलंदाज अगदी पूर्ण पोहोचलेला आहे. शंकेचं निरसन केलं पाहिजे. आयुष्यामध्ये संशय कळवला असला की आपल्याला आयुष्याची बर्बादी होत असते. शंकेला स्थान नको. शंका कुशंका असतात आपल्या मनामध्ये. धावसंख्या इथे 25 वरती 3 गडी बाद. चेंडू आता एक कमी झाला असं वाटतंय. बरोबर. आता 5 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. आमचे कुंडलिकजी पाटील मामा सुद्धा आनंद घेतात. गेली 4 दिवस ते इथून हल्लेच नाही. हो इथे मात्र काय फुलाले चेंडू आणि फसवलंय विकासने. विकास स्वतःचा विकास करतोय, वासुदी संघाचा विकास करतोय. मात्रभर खेळाडू याला चाणाक्ष बिरबल म्हणतात त्याला. आणि इथे मात्र पंच सांगतील की तिथे फलंदाज कुठला बाद सर? प्रमोदजी येस, आधी स्ट्राईक एंडचा फलंदाज बघायचा की आऊट आहे की नाही आधी ते पाहिलं जाईल. नंतर अगदी आपण तिकडे वळू म्हणजे नॉन स्ट्राईक एंडला. चला पाहिलं जाईल लगेचच. महत्वाचा सामना आहे आणि आमचे पंच सुद्धा कुठलाही या स्पर्धेला गालबोट लागणार नाही याची काळजी घेत आहेत. ती काळजी घेतली पाहिजे. प्रेक्षकाची अलोड गर्दी बघा. आपण पाहतोय समोरच्या टावरला अभिषेक केणेने अजून तिथे फोकस नाही बांधले. त्यांनीच टॉवर बांधलेत बरेचसे समृद्धी हायवेचे. 7.5 लाख रुपये प्रति टॉवर. पुढचा चेंडू मार्गस्थ होत असताना ओमी कडून लेफ्ट हँडरला. ओह माय गॉड, चेंडूच्या खाली घुसून फटका मारलाय कसून आणि तिथे मात्र फिल्डर पाहतोय बसून. षटकार. होई सदा संकटी देव धावून येई. मराठीमध्ये सांगतो, ध्येयाच्याकडे वाटचाल करत असताना ज्याच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होतात, संकटे येतात, तो न जुमानता जेव्हा प्रयत्न करत असतो त्याच्या पाठीशी समर्थ आपले देवदत्ताप्रमाणे उभे राहतात त्याच्या ध्येयपूर्तीसाठी. म्हणून प्रयत्न सोडायचे नाही. प्रयत्नाची पराकाष्ठा करत राहायचे. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर. कमॉन. 3 चेंडू 12 धावांची गरज. स्वप्न पूर्ण करायचे आहेत. ओ माय गॉड, बल्लेबे तुफान गेलेले उंची उडान. उडान खटोला. सिक्सर. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटापना सोडत नाहीयेत. म्हणून संकट होते. अशा प्रकारे तुटून पडा. जिंकलो तरी इतिहास, हरलो तरी इतिहासच झाला पाहिजे. ऐतिहासिक मॅच सुरू आहे. धावसंख्या 37, 4 गडी बाद, 2 चेंडू शिल्लक आणि 6 धावांची गरज. 2-6 समीकरण. प्रत्येक षटकाराला 500चं बक्षीस आलंय. संध्याची कामगिरी सेठ साहेबांकडून. प्रति षटकार 500चं बक्षीस आणि इथे बक्षीस फक्त तुम्हाला कॅशमध्ये परंतु तुम्हाला प्रोत्साहित करण्याचं एक निमित्त आहे. तुमच्यात विश्वास आहे त्या मान्यवरांचा की तुम्ही त्याचा विश्वासाला सार्थ ठरवा आणि मॅच जिंकून दाखवा. दोन्ही पण संघ तुम्ही प्रयत्न करा. अजूनही सोडू नका प्रयत्न. दोघांना सारखी संधी आहे. या ठिकाणी या पटलावरती स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषकामध्ये तुम्हाला फायनलमध्ये जायचंय. तुमचं स्वप्न पूर्ण करायचंय. त्यासाठी प्रयत्न तुमचे अतूट पाहिजेत. अथक प्रयत्न पाहिजेत. स्वतःला सांगा की मला माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आता करायचं आहे. माझ्या संघासाठी, माझ्या गावासाठी, ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, फक्त माझ्या गावासाठी. 2 चेंडू 4 धावांची गरज. 6 माफ करा 2-6.
लॉब केलाय 6-4 6 ओ माय गॉड विजयदादा पाटील साहेबांचा संघ जिंकलाय फायनल मध्ये गेलाय आई गावदेवी माते की विहार गावदेवी माता पिसे संघ जिंकलाय फायनल मध्ये पोहोचलाय हार्ड लक टफ लक जय बजरंग वासुंद्री